टाइम काय पाहिजे तुम्हाला इंटरव्ह्यूचा. मग मी त्यांना सांगितलं की आता तयारी तर झालीच नव्हती आणि तो दिवसामध्येच इंटरव्ह्यू होणार होता आपला माझा. सो त्याच्यामुळे मी 4चा टायमिंग सांगितलं सरांना त्यांना. मग त्यावेळेला माझ्याकडे वेळ होता. मग लागलीच मी सरांना फोन केला आणि सर माझा इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालेला आहे आणि मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सरांनी जवळपास मला माझ्यासाठी 30 ते 40 क्वेश्चन विथ आन्सर हे त्यांनी स्वतः स्टडी करून इतरांकडून घेऊन ते माझ्यासाठी स्वतः लिहून मला दिले. परत एकदा मी सरांचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या त्या क्वेश्चनमुळे मला आजपर्यंत येण्याची संधी भेटली. याच्यात माझं परिश्रम फक्त मी वेळ दिलो. बाकी या गोष्टीला मी काहीच पैसा दिला नाही. या गोष्टीला मी कुठलं फक्त माझ्याकडून काय केलं, फक्त थोडा वेळ गेला. 1.5 ते 2 महिन्याचा काळ या ठिकाणी गेला आणि मी कॉलेज करत पूर्ण लेक्चर करत या गोष्टी सर्व केलं. सो त्यानंतर क्वेश्चन घेतली मी आणि दुसऱ्या दिवशी माझा क्लासमध्ये सेमिनार पण होता आणि मला त्याची प्रॅक्टिस पण नव्हती आणि आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम पॅन टॅबवरती मी लेक्चर देणार होतो, ते पण बायज्यूसचा. सो त्यासाठी प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती. सकाळी मी 8 वाजता डिपार्टमेंटला आलो आणि सोनवणे सरांचं आणि वावरे सरांचा लॅपटॉप घेतला, पेन टॅबवरती प्रॅक्टिस केली 2 तास. परत सरांनी म्हणले हाच डेमो तू आपल्याच क्लासवरती दे. मग त्याच्यानंतर मी तो डेमो आमच्याच क्लासवरती मी दिला. तो जवळपास 45 मिनिटाचा, मी 7 मिनिटाचा डेमो 45 मिनिटापर्यंत घालवला आणि ते पण 1 टॅबवरती स्वतः राईट करून दिलं आणि त्याची प्रॅक्टिस पण झाली. मग 4 वाजता इंटरव्ह्यू स्टार्ट झाल्याच्या नंतर एकतर नेटवर्क प्रॉब्लेम मुळे पहिल्या 3 मिनिटांमध्ये त्यांच्याकडून कॉल डिस्कनेक्ट झाला. परत त्यांनी ते कॉल परत रिटर्न मला कॉल केलेले. सांगायचा उद्देश म्हणजे काय मित्रांनो, आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची स्टडी करतो किंवा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो, त्या गोष्टीच्या पाठीमागे असं लागायचं की ती गोष्ट आपल्याला भेटलीच पाहिजे. सक्सेस कम्स फ्रॉम एक्सपिरियन्स कम्स फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स. आपल्याला यश तेव्हाच येतं मित्रांनो, एखादा अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भेटतो आणि अनुभव कधी भेटतो, एखादा आपल्याला वाईट अनुभव आला ना, त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं आणि तोच अनुभव आपल्या यशस्वीतेसाठी ते खूप महत्त्वाचा असतो. मग त्या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर जवळपास 15 ते 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू चालला. 5 मिनिटामध्ये त्यांनी सेल्फ इंट्रोडक्शन मला विचारले, क्वेश्चन आन्सरिंग झालं. त्यानंतर मला 7 मिनिटाचा डेमो द्यायला सांगितले ते. मग मी डेमो फक्त माझा ट्रिग्नोमेट्री हा विषय होता. त्याच्यानंतर मी फक्त डेफिनेशन अँड सम रेशोज घेतले होते त्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये. मग त्याच्यानंतर मला डेमो द्यायचा होता 5 ते 7 मिनिटाचा परत त्यांच्यासमोर, एचआरच्या समोर. 3 एचआर होते ते, त्यांच्यासमोर मला डेमो द्यायचा होता. सो मी तो डेमो 7 मिनिटामध्ये देण्याच्या अगोदर 3 मिनिटामध्ये तो डेमो मला स्टॉप करायला सांगितले. ते कशामुळे सांगितले स्टॉप करायला, त्याचा आन्सर मला आतापर्यंत सापडलंच नाही आहे. ज्यावेळेला माझं सिलेक्शन होईल, म्हणजे ज्यावेळेला ते ट्रेनिंग चालू होईल, ज्यावेळेला अनुभव येतील, त्यावेळेला समजेल मला की 2 मिनिटामध्येच क्लास थांबवले. 2 मिनिटामध्येच डेमो लेक्चर माझं स्टॉप झाला. त्याच्यानंतर 5 मिनिटाचं क्वेश्चन आन्सरिंग सेक्शन, आता इंटरव्ह्यू चालू झाला. मला ते क्वेश्चन असं विचारायला लागले, आपल्याला वाटतं इंटरव्ह्यू बायज्यूस म्हणजे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, खूप मोठे क्वेश्चन विचारतात जे की आपल्याला येत नाही आहेत. असं काहीच नाही मित्रांनो. आपण 5वी ते 10वी पर्यंत जे शिकलात त्यातलेच क्वेश्चन होते. फक्त मला भीती वाटत होती, कारण माझ्या आयुष्यातला पहिली संधी होती ती माझ्यासाठी आणि ते पण ऑनलाईन. त्याच्यामुळे फक्त मला ती भीती वाटत होती. त्याच्यामुळे आपल्या भीतीमुळे बरंच काही आपल्याला नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण जे करतो ना ते कॉन्फिडन्सली केलं पाहिजे. कसं असतं, आपण ज्या वेळेला एखादा अनुभव घेतो त्यातून माणसाला काहीतरी शिकायला भेटतं. ज्या वेळेला मला भीती वाटत होती, ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला मी समोर एकटाच होतो लॅपटॉपच्या, पण भीती खूप वाटत होती. काय वाटत होती माहिती नाही, पण भीती खूप वाटत होती. मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू स्टार्ट झाला, क्वेश्चन आन्सर चालू झालं. पहिल्यांदा ते 5 क्वेश्चन इन जनरल विचारले की आपण ज्या वेळेला एखादं बटर असतं किंवा एखादा बीट असते, त्याची हाईट आणि लेंथ कशी मोजायची. जनरल क्वेश्चन्स 5 विचारले. त्याच्यानंतर माझा जो टॉपिक होता त्याच्यातले 7 क्वेश्चन विचारले. जवळपास 12 क्वेश्चन्स मला त्या ठिकाणी विचारले गेले. त्यातले जवळपास मी 7 ते 8 क्वेश्चनचं आन्सर व्यवस्थित दिलं. आणि आपण इंटरव्ह्यूच्या वेळेला काय करतो,
भितो आणि आपल्याला आपण भिल्यामुळे काय होतं, आपल्याला जे येतं ना ते सगळं विसरतं. त्याच्यामुळे जेवढं येतं ना तेवढं कॉन्फिडन्सली सांगायला जायचं. मला पण अगोदर भीतीच वाटली. ज्या वेळेला क्वेश्चन आन्सरिंग स्टार्ट झालं त्यावेळेला 1-2 क्वेश्चन्स मला भीत आणि मला थोडं एक्सपिरियन्स असल्यामुळं ज्या वेळेला मी BSc ला होतो त्यावेळेस बरेचसे इंटरव्ह्यू मी दिलेले होते कॉलेजमध्ये. थोडं इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस असल्यामुळं मी काय केलं, जे क्वेश्चन विचारले ना त्यांना रिपीट करायला सांगायचं. म्हणजे त्याच्यामुळे वेळ पण भेटतो आपल्याला आणि थोडं धीर भेटतं. आपण काय करायचं, म्हणजे आपल्याला एकतर ऐकू आलं नाही असं समजायचं किंवा त्यांना असं दाखवायचं की आपल्याला ते ऐकू आलं नाही. ओके, ऑनलाईन प्लॅटफॉर्मला त्याच्यामुळं थोडा वेळ भेटतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेळ भेटल्यानंतर आन्सरिंग करण्यासाठी थोडा आयडिया भेटते आणि कॉन्फिडन्सली आन्सर द्यायचं. जेवढं येतं ना आपल्याला तेवढं कॉन्फिडन्सली आन्सर द्यायचं. असे करून मी 7 क्वेश्चन्सचे आन्सर दिलं. त्यानंतर थोडं समाधान वाटलं मनाला की आपण व्यवस्थित इंटरव्ह्यू झाला आपला. त्याच्यानंतर असंच 15 दिवस गेले. जवळपास परत एकही मेसेज आला नाही, कॉल आला नाही. मला वाटलं माझं सिलेक्शन झालं नाही. कालच सरांसोबत चर्चा झाली माझी की काय झालं, कॉल आला की नाही. असंच मी बाईकवरती मोठी जात होतो. गांधी चौकाच्या समोर गेल्याच्या नंतरच मला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मी तिथेच गाडी थांबवली आणि जवळपास मला 56 सेकंदच ते बोलले आणि त्यात असं मला समजलं, यू आर शॉर्ट लिस्टेड बाय नेक्स्ट स्टेप ऑर नेक्स्ट ट्रेनिंग, असं मला त्या ठिकाणी सांगितलं. आणि तुम्हाला एक मेल येईल आणि जॉईनिंग लेटर पण येईल. तो जॉईनिंग लेटर आणि मेल आल्याच्या नंतर डेट त्यावरती असेल आणि त्या दिवशी तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि कॉल लागेल ठेवलं. त्यानंतर लगेच मी सरांना फोन लावला. सरांना सांगितलं की बायोजूसचा फोन आलेला आणि असं सिलेक्शन झालंय. सरांनी 3 वेळेस मला अभिनंदन 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 असं बोलले. त्यात मला खरंच माझं एवढं नशीब समजतो, राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये मला ॲडमिशन भेटलं आणि त्यात वावरे सरांसारखे, पिंपळे सरांसारखे, सोनवणे सरांसारखे, सूर्यवंशी सरांसारखे, शिंदे मॅडमसारखे प्राध्यापक मला शिकवण्यासाठी भेटले. आणि विशेषतः सतत मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे सर, उपप्राचार्य शिंदे सर आणि पालके सर, या तिघांकडून पण मला बरेच मार्गदर्शन. शिंदे सर आणि पालके सरांकडून सायन्स असोसिएशनमध्ये ज्या वेळेला आमचं सिलेक्शन होत होतं त्यावेळेसपासून जास्त इंट्रोडक्शन झालं आणि त्यावेळेस जास्त माहिती झाली सरांबद्दल. कारण मला एवढं दुर्दैव वाटतं, मला 1.5 वर्ष माझ्या कॉलेजचे हे अनुभव घेता आले पर्सनली, म्हणजे इथं येऊन ऑफलाईनमध्ये. कारण ऑनलाईनमध्ये 1.5 वर्ष माझा गेला, शेवटचे 3 ते 4 महिने मला ऑफलाईनमध्ये शिकायला भेटलं. याच्यातून खूप अनुभव मला शिकण्यासारखे भेटले. त्यात सॅमचा सेक्रेटरी म्हणून माझी निवड करण्यात आली. परत सायन्स असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली. यातून मला खूप काही शिकायला भेटलं आणि या प्लॅटफॉर्ममुळे, या सर्व कॉलेजच्या दैनंदिन कार्यक्रमामुळे स्टेज करेज पण मला भेटलं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आयुष्यामध्ये कम्युनिकेशन स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला आपण बोलतो कसं, आपण राहतो कसं, याच्यावरून आपलं नॉलेज ठरतं. मित्रांनो, आपल्याकडे भरपूर नॉलेज आहे पण ते नॉलेज रिप्रेझेंट करता येत नाहीये किंवा ते दाखवता येत नाही. पण तुमच्या नॉलेजला काहीच महत्व नाहीये. तुमच्याकडे कमी नॉलेज असू द्या पण बोलण्याची शैली असू द्या, मित्रांनो त्या नॉलेजला खूप महत्व आहे. ते म्हणतात बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचे सोनं पण विकत नाही म्हणतात. मित्रांनो, आपण जेवढं आपलं कम्युनिकेशन स्किल वाढवचाल, जेवढं स्टेज करायला आपण आपल्यामध्ये नॉलेज किती आहे हे जर आपल्याला दाखवता आलं तर त्या नॉलेजला खूप महत्व आहे. मला पण अगोदर वाटत होतं, ज्यावेळेला मी BSc ला ऍडमिशन घेतलो मी पण खूप शांत बसायचो की आयुष्यात आपल्याला काही येतच नाही असं समजायचं. आणि मित्रांनो, आपण कसं असतं, मराठीच्या पेपरमध्ये एखादं वाक्य भूतकाळामध्ये करा असं सांगतं. आपण काय करतो, ती लागलीच आपण मराठीचं वाक्य भूतकाळामध्ये करतो. पण वास्तविक जीवनामधला काळ आपण पुढे पण नेऊ शकत नाही ना मागे पण नेऊ शकत नाही. म्हणजे वास्तविक जीवनामध्ये जी आपल्याला संधी भेटते ती आता भेटते, पण हीच संधी नंतर असेल की नाही ह्याचा आपण निश्चित सांगू शकत नाही. मित्रांनो, आपण फक्त आयुष्यामध्ये काय करतो, जी आहे ना तात्पुरता आनंद पाहायला बघतो, पण तो तात्पुरता आनंद काही काळापुरताच असतो, मर्यादित असतो. पण आपण आयुष्यभराचा आनंद पाहत नाही. तात्पुरता आनंदामध्ये आपण भारावून गेलेला असतो, आपण त्याच्यात मग्न झालेला असतो. पण आपण आयुष्यभराचा आनंद शोधत असताना बऱ्याचशा आपल्याला अडचणी येत असतात आयुष्यामध्ये. अडचणी आपल्याला कुणाला अडचणी येतात, ज्या माणसामध्ये कुवत आहे अडचणी
दूर करण्याची, त्या माणसाला जास्त अडचणी येत असतात. आणि अडचणी कुणाला वाटतात मित्रांनो? ज्या माणसाला खरं आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे त्यांना ती अडचण दिसते आणि त्या अडचणीवरती मात करतात. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवतेच नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. आपण म्हणतो माझी परिस्थिती नाही आहे, मी इथं ऍडमिशन घेऊ शकत नाही, तिथं ऍडमिशन घेऊ शकत नाही, आपण ही कारण देत बसतो. पण आयुष्याची कारण आपण देत बसतो, म्हणून आयुष्यामध्ये कारणच देत बसावं लागते. आणि इतरांना नाव ठेवण्यामध्ये खूप आपला वेळ जातो. तो स्वतःला पारखून स्वतःची चुका आपण बाहेर करून आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी केलं तर आपल्या स्वतःचं नाव. मला वाटलं नव्हतं की आज मी आदरणीय गव्हाणे सरांच्या समोर, वावरे सरांच्या समोर, शिंदे सरांच्या समोर, पालके सरांच्या समोर आपल्याला गायडन्स करेल, आपल्याला या गोष्टीची मार्गदर्शन करेल असं आयुष्यात मला कधीच वाटलं नव्हतं मित्रांनो. पण आज ती संधी आपल्या सर्वांच्या शुभेच्छामुळं, सर्वांच्या आशीर्वादामुळं मला या ठिकाणी भेटली. मी शेवटी जास्त वेळ न घेता शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, आपण एखादं करिअर निवडतो किंवा आपण एखादं एम निश्चित करतो, त्या नियमापर्यंत कसं जायचं हे कुणाला माहिती नसतं मित्रांनो. फक्त आपण काय केलं पाहिजे, चालत गेलं पाहिजे. असंच 10-15 मित्र सोबत असतात, त्यांना एका ह्याच्यावरती शिखरावरती जायचं असतं. शिखरावरती जात असताना खाली त्याचे मित्र, त्याचे समाजातील काही हितचिंतक खाली बसलेले असतात. ते 10 जण जात असतात. जात असतेवेळी खालून त्यांना चिरकलं जातं की खूप लांब आहे, खूप लांब आहे, तू तिथपर्यंत कसं जाऊ शकतास असं म्हणून त्यांचं डिस्करेज करतात. त्यातले काही 5 मुलं परत खाली येतात, परत बाकीचे 5 पुढे जात असतात. जात वेळी परत आणि त्यांना खालून असंच बोललं जातं की खूप लांब आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. परत त्याच्यातील 4 जण खाली येतात, राहिलेला एक व्यक्ती तो चालत चालत जातो आणि तो शिखर गाठतो मित्रांनो. शिखर गाठल्याच्या नंतर त्याला नंतर आल्यानंतर तुझ्या या यशाचं रहस्य काय असं बाकीचे विचारतात, जो 9 जण वापस गेलेले असतात. मग तो उत्तर देतो, मी ज्या वेळेला एम पाहिलं होतं त्यावेळेला मी किंड झाला होतो. जे मला समाज सांगत होतं तू हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, त्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. फक्त माझं एकच एम होतं, माझं करिअर मला घडवायचं होतं, मला तिथपर्यंत जायचं होतं, म्हणून मी बहिरा झालो होतो. मग आयुष्यामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल ना, आपल्याला कोणी काही जरी म्हणलं तर आपण जर त्या ठिकाणी योग्य असाल तर तो वाट आपण कधीच बदलायची नाही. या जगामध्ये 135 करोड जनता आहे, प्रत्येकाचा जर विचार केला तर आपला विचार करणारा कोणीच राहणार नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःचा विचार करायचा आणि स्वतःचा विचार करून आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं पुढे जायचं, आपल्या समाजाचं, आपल्या घरच्यांचं, आपल्या कॉलेजचं, आपल्या स्वतःचं नाव या जीवनामध्ये कसं पुढे नेता येईल या गोष्टीचा आपण विचार करायचा. आणि पुन्हा एकदा मी आदरणीय वावरे सरांचे, गणित विभागाचे सर्व प्राध्यापकांचे, महाविद्यालयाचे प्राचार्यांचे, उपप्राचार्यांचे, पालके सरांचे, सर्वांचे परत एकदा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी मला पोहोचण्यापर्यंत करेल या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे शतशः ऋणी, शतशः आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अशीच आपलं मार्गदर्शन, असंच वेळोवेळी आपले मार्गदर्शन मला भेटावं अशीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतोय. आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती या ठिकाणी करतोय मी, मित्रांनो, आपण सर्वजण आपल्याला यश भेटेल की नाही या गोष्टीचा आपण विचार न करता आपण सर्वजण या ठिकाणी बायजूसला अप्लाय करा. आपण सर्वजण बायजूसला अप्लाय करून त्यात 5 ते 7 मिनिटाचा आपला वेळ त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून आपण त्या ठिकाणी अप्लाय करावं. यश शेवटी यश भेटणे हा पुढचा प्रश्न असेल, पण तुम्हाला एक चांगला अनुभव या ठिकाणी भेटेल, तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं या ठिकाणी भेटेल आणि आपल्या सर्वांना सांगेन. बोलण्याची या ठिकाणी संधी दिल्याबद्दल सरांचे पण धन्यवाद. आपल्या सर्वांनी पण ऐकून घेतलं, आपल्या सर्वांचे पण धन्यवाद. 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 हे स्क्रीनवर जी बायजूची लिंक आहे ती सर्व क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण शेअर केली आहे. मोबाईलवर तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा, त्या ठिकाणी आपल्याला OTP अप्लाय नाव, या ठिकाणी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स 4थी ते 10वी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना अकॅडमिक काउन्सिलर ऑनलाईन ऑफलाईन सध्या वर्क फ्रॉम होमच तो ऑपॉर्च्युनिटी आहे. या व्यतिरिक्त इंग्लिश ट्युटर आणि सोशल सायन्स टीचर ह्या सुद्धा रिक्रुटमेंट सध्या चालू आहे. असं कोणी तुम्ही त्यांनाही सांगू शकता. ह्या बायजूससोबत वेदांतू म्हणून एक आहे, तुम्ही लिहून वाटल्यास वेदांतू यांचं पण ऑनलाईन रिक्रुटमेंट चालू आहे.
याच्यामध्ये जे MSc फर्स्ट इयरचे ते पार्ट टाइमला अप्लाय करू शकता, दिवसातले कोणतेही 4 तास तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला सेकंड इयरचाही कोर्स कंप्लीट करायचा आहे तर MSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी फुल टाईमसाठी अप्लाय करा. पार्ट टाईमच्या नंतर फुल टाईममध्ये तुमच्या परफॉर्मन्सवरती डिपेंड आहे कन्वर्ट होणार आहे. पार्ट टाईमला 25,000 बेसिक आहे आणि फुल टाईमला 75,000 बेसिक आहे. आणि जे वेदांत आहे त्यांचं म्हणजे मी त्या पाहिलं नाही काय, पण त्यांचं सुद्धा 1 तास 2 तासपासून 8 तासापर्यंत काम करायचं त्या ठिकाणी संधी आहे. ते पण ऑनलाईन वर्क फ्रॉम होम आहे. बायजूससोबत वेदांत सुद्धा बायजूसचा एक कॉम्प्युटर आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वर्क फ्रॉम होम अप्लाय करू शकता. वेदांत घेऊन घ्या, करिअर साईट वेदांत तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय सदाशिव शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना या आकस्मिकपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर, संबंध फॅकल्टीचे चीफ कोऑर्डिनेटर डॉक्टर महेश वावरे सर, पीजीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर धनंजय पालके सर आणि उपस्थित विद्यार्थी भगिनी, की आपण काम करत नाही की आकस्मिकपणे करताय. अशा अनेक घटना घडतात. आकस्मिक आपण एकत्र येतो, त्यातून इकॉनॉमिकली थोडेसे लॅगिंग बिहाइंड असतात. त्यांनी जर आपल्या शिकत तोही जॉब करायचा असं जर ठरवलं तर त्यांनी तोही पर्याय निवडू शकतात. त्यांना 25,000 रुपये बेसिक म्हणजे जवळपास 40,000 ते 50,000 रुपयाच्या पर मंथ सॅलरी पडेल. मित्र, आता तुम्ही ऐकला श्री विशाल बिरजदार यांना, ते MSc ला शेवटच्या सेमेस्टरला शिकताय. मी अगोदर त्यांचं मनस्वी अभिनंदन करतो, आताच अभिनंदन केलंय की त्यांनी डेअरिंग केली. ते म्हणाले की मी भीत हे केलं. मी नेहमी असं म्हणतो की डर के आगे जीत है. म्हणून प्रत्येक जीत जर आपण पाहिली तर सुरुवातीला कुठेतरी त्याची भीती असतेच. बेडर सुद्धा फार चांगलं नाही आणि भीतरही फार चांगलं नाही. बिनधास्त आहे, बेडर आहे, मग समोर एखाद्या वेळी कुठलं तरी संकट आले त्याच्यात सुद्धा आपण स्वतःहून घुसतो आणि मग त्याला काहीतरी विपरीत परिस्थितीला सामना करावा लागतो. आपण इतिहासातलं उदाहरण ऐकतो, अभिमन्यूचं उदाहरण ऐकतो की तो बिनधास्त होता, बेडर होता. चक्रव्यूह तर भेदलं, पोहोचला तिथपर्यंत, परंतु अभ्यास थोडासा कमी पडलेला होता म्हणून तो बाहेर येऊ शकला नाही. म्हणून भिनही वाईट आहे असं मी म्हणणार नाही आणि बेडरही वाईट आहे असं मी म्हणणार नाही. तर त्याला आम्ही कॉम्बिनेशन असं म्हणतो. गरज आहे तिथं थोडंसं भिलं पाहिजे. उदाहरणामध्ये काल परवा फिरले, कोणाचं तरी इन्फेक्शन झालं, थेट निघून गेले, आपण पाहिलं. आणि त्यांना अशी होते की सुंद असते ते पुढे मेलेले आम्ही पाहिलेलं नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. पण त्या दोन्ही गोष्टींचं जर सुंदर असं कॉम्बिनेशन जर केला तर जीवन नितांत सुंदर होतं. आदरणीय प्राचार्य साहेब नेहमी आपण पाहतो की वेगवेगळ्या संकल्पना मांडतात. मी प्रशासनामध्ये गेल्या वर्षीपासून आहे, परंतु त्याच्या अगोदरही मी पाहतोय त्यांना की संकल्पना मांडतातच एवढं नाही तर त्या संकल्पना तडीच कशा नेल्या पाहिजेत, ती एक धडाडी आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो की व्हॉइस प्रिन्सिपल शुड ऍक्ट ऍज द व्हॉइस ऑफ द प्रिन्सिपल. मी नेहमी असं मी म्हणत असतो, म्हणून मी व्हॉइसचं काम करत असतो. आणि जिथे कुठे
अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कुठेही इन्व्हॉल्व होता येईल, तिथे मी बिनधास्त इन्व्हॉल्व होत असतो. मित्र, की आताच विशाल म्हणाला की इंटरव्ह्यूच्या वेळी 2च मिनिटांमध्ये मला का थांबवलं मला कळलं नाही, त्याचं उत्तर मी नंतर शोधेन. डेमॉन्स्ट्रेशन चालू असतात, थांबा. तर बऱ्याचशा वेळा असं असतं की शीतावरून भाताची परीक्षा केली जाते असं म्हणतात, की त्याच्या लक्षात आलेलं असेल का रे हा लंबी रेस का घोडा आहे, चला आपण त्याला निवडूया, म्हणून कदाचित त्याला थांबवलेलं असेल. पण असं का घडलं म्हणून तुम्ही डिमोरलाइज व्हायची गरज नाही. तर तुम्ही पाहता, तुम्ही ऐकता की या टीचिंग फील्ड मध्ये येत असताना सध्या प्रचंड कष्ट आहे. कष्ट मग सगळ्याच प्रकारचे आहे. तुम्ही पाहताय की क्वालिफिकेशन आहे, नेट आहे, सेट आहे, गेट आहे, पीएचडी आहे, बीएड आहे, जागा सुद्धा निघालेल्या आहेत, तरी सुद्धा त्यांना अपॉइंटमेंट मिळू शकत नाही, कारण त्यांच्याकडे 50 लाख रुपये डोनेशन द्यायला नाही आहे. आज जर तुम्ही पाहिलात तर महाविद्यालयांच्या मध्ये जागा जर तुम्हाला हवी असेल प्राध्यापक या पदावर, तर 50 लाख रुपये डोनेशन आहे राजर्षी शाहू महाविद्यालय सोडून. कारण राजर्षी शाहू महाविद्यालयानं इथल्या दृष्ट्या नेतृत्वानं संस्थेच्या तेव्हाच ठरवलं की बाबा आपल्याला डोनेशन घ्यायचं नाही आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय यशस्वी शिखरावर विराजमान का झालं, मला अनेक जण काही जण विचारतात. अनेक कारण आहेत, त्यापैकी एक कारण असं आहे की इथे शिक्षकांची निवड ही गुणवत्तेवर केली जाते. एकही पैसा इथे घेतला जात नाही, हे संस्था चालकांनी ठरवलेलं आहे. आणि आज तागायत 50 वर्ष संस्थेला झाली आहेत. आज तागायत आपण त्या यशस्वी शिखरावर विराजमान का आहोत, तर एक ध्येय घेऊन ही संस्था पुढे चाललेली आहे. म्हणून इथं कुठल्याच प्रकारचं डोनेशन नाही. म्हणून तुम्हाला इथे सगळे क्वालिटी टीचर दिसतील. एखाद दुसरा ऍक्सिडेंटली कदाचित काय होतो की सिलेक्शन करताना खूप आम्हाला चांगला वाटतो, पण मध्ये एखादं काहीतरी झालेलं असतं, बिघडलेलं असतो, काही मानसिक ताण असतो, पण तुम्हाला वाटतं की मग यांच्या कशा काय तक्रारी येतात. आताच आम्ही फीडबॅक घेऊन आलो, काही शिक्षकांच्या तक्रारी आल्या. आम्ही सिलेक्शन करताना काही प्रॉब्लेम नव्हता. एखाद्या वेळेस काय होतं, सिलेक्शन करताना नंबर ऑफ कॅन्डिडेट्स येत नसतात, पर्याय नसतो, सिस्टीम चालवायची असते, एखादा चालेला असतो, अपॉइंटमेंट द्यायची असते, आणि मग नंतर काहीतरी प्रॉब्लेम येतात. तर जनरली आम्ही अशा शिक्षकांना पुढे कंटिन्यू करत नाही. त्यांना संधी देतो, इम्प्रूव्ह करण्याची संधी देऊन सुद्धा जर समजा ते इम्प्रूव्ह झाले नाही तर मग आम्ही कंटिन्यू करत. कारण का मी आताच बोललो की या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. तुम्ही प्रायमरी आहात आणि आम्ही सेकंडरी आहोत. मी सेकंडरी म्हणणार नाही तर आम्ही टर्शरी आहोत, मी क्वार्टरनरी आहोत, मी असं म्हणेन. म्हणजे सगळ्यात महत्वाचे आहात, सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. म्हणून आम्ही तात्काळ तुम्हाला इथे बोलवलं की याचे अनुभव सांगू. आपण नेहमी पाहतो की दुसऱ्याकडे बघून करत असतो. XY झेंडा असं केलेलं आहे, मलाही तसं व्हायचं. तुमच्या समोर आम्ही एखादा निवड झालेला कलेक्टर उभा केला की तुम्हाला वाटतं की आपण कलेक्टर व्हावं. SP ला उभा केलं की आपण SP व्हावं. एखाद्या कवीला उभा केलं की आपण कवी व्हावं. एखाद्या कथाकाराला उभा केलं की आपण कथाकार व्हावं. आणि असं सगळंच व्हावं म्हणणारा असं वेळ येते की शेवटी तो काहीच होत नाही. म्हणून एक मार्ग निवडा की मला काय करायचं आहे. की आताच विशाल म्हणाला की मी तिकडे ऍक्सिडेंटली गेलो, असं झालेलं आहे, तिथे जागा नाही. त्या बायजूस मध्ये लाखो कॅन्डिडेट्स त्यांनी टीचर्स म्हणून ट्युटर्स म्हणून मिळत आहेत, लाखो. आणि आताच आमचे प्राचार्य साहेब म्हणाले की ते कॅम्पसला येतात का बघा, आपण बघूयात, त्यांना आपण फोन करून बघूयात कॅम्पस सिलेक्शन ते करू शकतात का. जर समजा बायजूसनं कॅम्पस सिलेक्शन साठी होकार दिला तर मी असं म्हणेन की या महाविद्यालयातल्या कॅन्डिडेट्स एवढे एक्सलंट कॅन्डिडेट त्यांना भारतामध्ये कुठंच बघायला मिळणार नाही. कारण त्याचं कारण असं आहे की या महाविद्यालयामध्ये क्रीम आलेला आहे. आणि क्रीम जरी आलेलं नसेल तरी आम्हाला ताक कसं घुसळायचं ते सुद्धा माहिती आहे. त्या ताकातून सुद्धा आम्ही छान क्रीम टाकतो, मंथन करतो आम्ही. आमच्याकडे मंथन करण्याची कला आहे. म्हणून
कितीही पातळ जरी ताक असलं तरी त्या ताकातून आम्ही निश्चितपणे लोणी काढू आणि मग ते लोणी समाजामध्ये पाठवून देऊ, वाटू समाजाला. म्हणून एवढं सुंदर प्लेसमेंट कुठं होईल असं मला वाटत नाही, कॅम्पस होईल असं वाटत नाही. तर तुम्ही ठरवा मला काय करायचं आहे. आता तो म्हणाला की मी 1.5 वर्ष या महाविद्यालयातल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या एन्जॉय करू शकलो नाही. तर असे विशाल मी असं म्हणेन की बोटावर मोजण्या इतकेच आहेत. कारण बऱ्याचशा जणांना जेव्हा लॉकडाऊन उठलं ना तर त्यांना हार्ट फेल होईल एवढा मोठा धक्का बसला. अनलॉक झालं तेव्हा. आणि 2 वर्ष आपण फुकट खाल्लंय. परीक्षा फुकट, पास फुकट, रँकिंग फुकट, सगळं फुकट. परंतु जे जे फुकट खातात ना, जेव्हा त्याने स्वतः आत्मपरीक्षण करतील ना, संध्याकाळी ते स्वतःला म्हणतील की बाबा तू फुकट जगायला लागलेला आहेस, हे चांगलं नाही. रात्री झोप येणार नाही. की एखाद्या वेळी पहा की एखादी परीक्षा देत असताना आपण एकच शब्दाची कुठतरी कॉपी केलेली असते आणि तो 1 मार्काला तो आलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला 100 मार्क्स मिळालेले असतात. 100 मार्क्स मिळून सुद्धा मनाला कुठेतरी वाटायला लागतं की अरे बाबा तो एक जो मार्क आहे ना तो मात्र मी कॉपी करून घेतलेला आहे. म्हणजे 99 मार्क्स तिकडेच राहिले, लक्ष सगळं केंद्रित कुठं झालं, 1 मार्कावर केंद्रित झालं. म्हणून बाकीच्यांना जे वाटतं, मी पाहतो वर्गामध्ये पीजीच्या वर्गामध्ये 50% सुद्धा विद्यार्थी नाही आहेत. म्हणजे ते अजून कोविड-19च्या परिणामातून बाहेरच आले नाही. म्हणजे त्यांना कदाचित अजून वाटत असेल मला कोविड होतो असं वाटत असेल. पण जे बिनधास्त जगले तेच जगलेत. काहीच कारण नसताना साधी शिंक जरी आली मला कोविड झाला असं वाटले ते डायरेक्ट गेले. हे चालणार नाही. तुम्हाला या महाविद्यालयामध्ये अनेक प्रोग्राम्स आहेत, n नंबर ऑफ प्रोग्राम्स आहेत. तुम्ही सांगा. आता प्राचार्य साहेब सकाळी फीडबॅक घेताना म्हणाले की तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे. तुमच्या काय समस्या आहेत ते जर तुम्ही सांगितलं नाही तर ते आम्हाला कसं कळणार आहे. तुमच्या समस्या सांगा. घरी राहून प्रश्न सुटणार नाही आहेत. महाविद्यालयामध्ये या. आता जयंतीने एखादा महिना प्रोग्राम चालेल, मग प्रोजेक्ट कंप्लीट करणं आहे, प्रॅक्टिकल्स कंप्लीट करणं आहे, सगळं चालू आहे. आणि आम्ही पाहतो की विद्यार्थी बिनधास्त घरी बसून आहेत. आज मी तिला महाविद्यालयामध्ये जवळपास 400च्या आसपास विद्यार्थी पीजीला शिक्षण घेतात सायन्स फॅकल्टीला. आर्ट्सचे विद्यार्थी इकडे आलेले दिसतच नाही आहेत. MA इंग्रजी वगैरे आहेत ते आलेले दिसत नाही आहेत. केवळ सायन्स फॅकल्टीला 400च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असताना इथं जर समजा 60 ते 70च विद्यार्थी बघायला मिळतात तर त्याचा अर्थ काय होतो, ते बाकीचे सगळे नैराश्यपूर्ण जीवन जगतायत. म्हणून माणसाला निराशा ही संपवण्याच्या मार्गावर घेऊन जात असते असं म्हणतात. म्हणून तुम्ही निराश जीवन जगू नका. आम्ही नेहमी असं म्हणतो की यू शुड हॅव द क्वेश्चन ऑन युअर फेस. नेहमी स्वतःला प्रश्न विचारला. सगळ्यात महत्वाचा दुसऱ्याला प्रश्न विचारणं महत्वाचं नसतं, स्वतःला प्रश्न विचारायला शिका. जेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारायला शिकतो तेव्हा तो स्वतःच त्याचं उत्तर शोधायला शिकतो आणि स्वतःच्या प्रश्नाचं स्वतः शोधलेलं उत्तर, त्यातून मिळालेलं समाधान जगामध्ये कशाशीच तुलना करू शकत नाही. पण तुम्ही ठरवा. अजून त्याचे अपॉइंटमेंट चालू आहेत. बायजूस तुम्हाला माहिती नाही आहे तर मला वाटतं जवळपास गेल्या 7-8 वर्षापूर्वी ते सुरू झालेलं आहे. दक्षिण भारतामध्ये लिमिटेड होतं, नंतर त्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली. आपल्याला माहिती नाही आहे लातूर मधला बायजूसचा पहिला विद्यार्थी कोण. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. लातूर मधला बायजूसचा पहिला विद्यार्थी कोण असं जर कोणी कुणाला लातूर मध्ये प्रश्न विचारा, कुणाला त्या बायजूस वाल्यांना विचारा. तुम्ही जर प्रश्न विचारला तर ती विद्यार्थिनी म्हणजे सांची सदाशिव शिंदे, म्हणजेच माझी कन्या. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगेल की तुम्ही जसे काही विद्यार्थी चौकस आहात ना, तर मी पालक म्हणून सुद्धा चौकस आहे. मी चूप बसत नाही. तुम्हालाही माहिती आहे मी शिक्षक म्हणून चूप बसत नाही, अधिकारी म्हणून चूप बसत नाही, कोणत्याच लेवलला चूप बसत नाही. म्हणजे आगाऊ कुठाने करत नाही. तुम्ही म्हणाल चूप बसत नाही म्हणजे काय बात करत.
म्हणजे चांगली कामं, चांगल्या कामांच्यासाठी मी अस्वस्थ असतो नेहमीच. दिसायला तुम्हाला स्वस्थ जर दिसत असलो तरी मी आतमधून अस्वस्थ असतो की माझ्या विद्यार्थ्यांनी काय करावं, माझे विद्यार्थी कुठं जावेत, रिसर्चला जावेत, काय करावेत. कालच एक माझे विद्यार्थी चीनमध्ये सिनियर सायंटिस्ट आहेत मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये, डॉक्टर शिवराज निळे. ते अचानक कामानिमित्त, त्यांचा इथं मुलगा आजोळी राहतोय, तो मुलगा रडायला लागला की माझे आई बाबा कुठं आहेत. 2-3 वर्षापासून त्यांनी आजोळी सोडले त्या मुलाला. आणि मग तो म्हणाला की माझ्या आई बाबा मला कसे काय भेटत नाही. त्यांनी फोन केले तिथं, तो परेशान आहे. तात्काळ त्यांनी तिकीट काढलं, इथं आले. कारण मी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजन करतोय, त्यांच्या सहकार्याने करतोय. म्हणजे बाकीचे बरेचसे काही सायंटिस्ट वगैरे इथं महाविद्यालयामध्ये आपल्याला पाचारण करायचे आहे. ते मग ते काल आले, मला फटकन कळलं. मी त्यांना फोन केला, हा सर मी आज आलोय आणि तुम्हाला जर मी सांगितलं तर एक तर मलाही तुम्हाला भेटा वाटेल आणि तुम्ही मला तात्काळ तिथं बोलवा, म्हणून कुणालाच मी सांगणार नव्हतो. तरी पण बातमी फुटलीच आणि कळलं. मी त्यांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये चीनला जाण्याच्या अगोदर माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय जायचं नाही. कारण यातले माझे विद्यार्थी जाऊ दे ना, चीनला जाऊ दे, दक्षिण कोरियात जाऊ दे, अमेरिकेत जाऊ दे, अजून कुठे जायचं तिथे जाऊ दे. कारण मी नेहमी असं म्हणत असतो, गुरु गोविंद सिंगजी 2 शब्द नेहमी उच्चारायचे. 2 शब्द कोणते आहेत ते? एक शब्द बसो आणि दुसरा शब्द उजडो. हे 2 शब्द प्रत्येक त्यांच्या प्रवचनामध्ये 2 शब्द कंपल्सरी असायचे. गुरु गोविंद सिंगजी म्हणजे माझ्या आवडीचे गुरु आहेत ते. मला अनेक गुरु आहेत. तर 2 शब्द बसो आणि उजडो हे भानगडी समोरच्यांना कळायच्याच नाहीत, काय बसो आणि काय उजडो. पण त्या प्रश्न विचारला जायचा, गुरुजी तुम्ही बसो आणि उजडो कुणासाठी का म्हणता, का वापरता? मग त्यांनी फार सुंदर त्याचं विवेचन केलं, विश्लेषण केलं की ते म्हणाले की समाजामध्ये काही चांगले माणसं असतात आणि काही वाईट माणसं असतात. तर मी बसो हा शब्द वाईट माणसांच्यासाठी वापरत असतो, कारण ते वाईट माणसं जिथे आहेत तिथेच बसून राहतात. ते जर आसपास फिरायला लागले तर त्यांचे वाईट गुण सगळ्यांनी घेतील, सगळे वाईट व्हायला लागतील. म्हणून वाईट माणसांनी जागच्या जागी तिथंच बसून राहावं. आणि एवढं जरी केले तरी त्यांनी जगावर पुण्य केलं समजायचं म्हणाला. आणि मग उजडो कुणासाठी आहे तर जी चांगली माणसं आहेत ती चांगली माणसं तात्काळ स्प्रेड व्हावी, डिस्पर्स व्हावे, स्प्रेड व्हावे, त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा. त्यांनी सगळ्यांच्या संपर्कात यावं, जगाच्या संपर्कात यावं आणि जगातली सगळी माणसं चांगली व्हावी. म्हणून त्या चांगल्या माणसांच्यासाठी उजडो हा शब्द वापरत असतो. म्हणून मी असं म्हणत असतो की त्याचप्रमाणे माझे सगळेच विद्यार्थी अतिशय चांगले आहेत, म्हणून या माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी उजडो हा शब्द वापरतो. म्हणून तुम्ही जगभर सगळे विस्तारित व्हा, तुमच्यासाठी मी हा शब्द वापरतोय. पण भविष्यामध्ये जर तुम्ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जर मला दिसलात, आम्हाला दिसलात, तर त्याच्या एवढ्या आनंदी या जगामध्ये कुठलेच प्राणी असणार नाहीत. आम्ही सुद्धा प्राणी आहोत. जगातले सर्वात आनंदी प्राणी म्हणजे शाहूचे प्राचार्य आणि सगळे अधिकारी त्यावेळी असतील, जेव्हा तुम्ही सगळ्या जगातले कानाकोपरे जेव्हा तुम्ही वापरून टाकलेला असाल. म्हणून तर या बायजूस साठी आज आपण इथं आलेलो आहोत. तर तुम्ही तात्काळ अप्लाय करा. चांगली नोकरी मिळेल, तिथं तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल. त्याच्या आधारे आताच वेदांतू नावाचं ते सुद्धा खूप चांगलं आहे. मित्रांनो, हा व्हर्च्युअल लर्निंगचा जमाना आहे. ह्या व्हर्च्युअल लर्निंग म्हणतो. आता टॉक अँड वॉक, टॉक अँड चॉक वगैरे हे जवळपास आता कमी होत चाललंय. परंतु मी नेहमी असं म्हणतो की त्याच्याशिवाय खरं शिक्षण नाही. तुम्ही व्हर्च्युअल शिक्षण बघितला, काही जण व्हर्च्युअल शिक्षण घेता घेता पळून गेले. ऑनलाईन शिक्षण घेता घेता अनेक विद्यार्थी पळून गेले. मला असलं नको, वेळे झाले जसे आपण. मग ऑफलाईन एज्युकेशनच्या शिवाय कुठलं चांगलं एज्युकेशन नाही. तरी परंतु आता व्हर्च्युअल एज्युकेशनला महत्व आल्यामुळे दोन्ही प्रकारचे एज्युकेशन आता या जगाला स्वीकारावं लागेल. मग वेदांत असेल त्याच पद्धती. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, फिजिक्स वाला नावाचं एक ऍप आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. फिजिक्स वाला नावाचं एक ऍप आहे. काय करतो तो की सुंदर असे व्हिडिओज बनवतो. फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथमॅटिक्सचे, बायोलॉजीचे सगळे सुंदर व्हिडिओ असे बनवतो. आपल्याकडे आता स्मार्ट बोर्ड्स आणलेले आहेत.
स्मार्ट बोर्डचा त्यांनी वापर करतात, सुंदर व्हिडिओ बनवतात आणि ते व्हिडिओ विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतात. ते व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट आहेत का? आहेत का व्हिडिओ बघायला? म्हणजे तेवढे नेट जर तुम्ही वापरलात, तेवढे व्हिडिओ जर तुम्ही बघितलात, तर तेवढे पैसे तुम्ही नेटसाठी दिलात, ते नेटचे मिळालेले त्यांच्या अकाउंटला जमा होतात. तर त्या फिजिक्स वालाकडे तुम्ही त्यांचं अकाउंट जर पाहिलात मित्र हो, तर काही दिवसानंतर ते जर समजा आपल्या देशातले टॉपमोस्ट श्रीमंत जर समजा म्हणून रेज झाले, नंबर 1 पोझिशनला आले, तर कोणी आश्चर्य व्यक्त करायची गरज नाही. करोडपती झालेले आहेत, काहीच नाही आहे. पण तुमच्या पैकी काही विद्यार्थ्यांनी जर समजा असं जर करायला सुरुवात केलं, जे खूप चांगलं बोलतायत, इंग्रजी बोलतायत, हिंदी बोलतायत, हिंदी तिथे जास्त प्रिफर केलं तर जातं, देश पातळीवर जागतिक पातळीवर केवळ इंग्रजी प्रिफर केलं तर, सुंदर असे जर व्हिडिओ बनवलात, तुमचे स्वतःचे ऍप बनवलात आणि तिथे जर अपलोड केलात, तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे अर्निंग करता येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सारासार विचार करा आणि एवढं शांत बसून राहू नका. मलाही काहीतरी करायचं आहे, वॉन्ट टू डू समथिंग. बरोबर आहे ना? अँड यू कॅन डू. ओके, काय म्हणायला लागलो? यू कॅन डू. एवढ्या अभिवचनासह 2 शब्द मी बोललेले ते ऐकून घेतला. आपले धन्यवाद मानतो. थांबतो. धन्यवाद सर. निश्चितच सर्वजण या ठिकाणी अप्लाय करतील. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य व या करिअर काउन्सिलिंग प्रोग्रामचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर महादेव गावडे सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आता सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शिंदे सर, आपले चीफ कोऑर्डिनेटर डॉक्टर महेश वावरे सर, पीजी कोऑर्डिनेटर डॉक्टर पालखे सर, आणि ज्यांचं बायजूमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तो आपल्यापैकीच एक असलेला विशाल आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा आपण टाळ्या वाजवून विशालचं जोरात अभिनंदन करावं. तर हा आमची अपेक्षा फार मोठी होती. आम्हाला माहीत झालं की बायजूमध्ये फार मोठं एक भरती, टीचर्सची भरती सुरू केलेली आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त जावं. जेव्हा वावरे सर माझ्याकडे आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आपले जास्तीत जास्त विद्यार्थी तर गेले पाहिजे, त्यासाठी त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप घ्या, त्यांना ट्रेनिंग द्या, पण इथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं पाहिजे. आणि मग आम्ही विसरून गेलो. पुढे काय काय झालं आणि मग आज रिझल्ट आम्हाला कळाला की एक आपला विद्यार्थी बायजूमध्ये सिलेक्ट झालेला आहे. मी म्हटलं बाकीच्यांनी अप्लायच नाही केले. अरे वा, म्हटलं फार चांगली गोष्ट. आणि मग लगेच सांगितलं की त्याची अजून अप्लाय करायची डेट आहे की नाही पहा. लगेच त्यांनी डेट पाहिली आणि सांगितलं की त्याची डेट आहे आणि लागलीच त्यासाठी लगेच तुमचा आजचा हा एक वर्कशॉप आपण आज आयोजित केलेला आहे. विशालनं सांगितलेले आपल्याला त्याचे अनुभव त्याला सांगितलेले आहेत की अप्लाय केल्यापासून ते आज सकाळी त्यांचा फोन येईपर्यंत अगदी मिनिट टू मिनिट, खरं तो मॅथमॅटिक्स आहे आणि तो इथं एवढं छान बोलला की तो आता खरा टीचर तो झालेला आहे. शिंदे सरांनी त्याच्यावर बोललेले आहेत. बायजू एक 2011ला स्थापन झालेली एक कंपनी पहा, म्हणजे काय होऊ शकतं. आणि तिथं काम करणारा हा जो तिथला सुरुवातीचा एक टीचर होता, एका टीचरनं स्थापन केलेली ही संस्था आहे. त्याला फार मागणी वाढू लागली आणि मागणी वाढू लागल्याच्या नंतर मग आता सगळीकडे जाणं कसं शक्य आहे. आणि मग ॲपच्या माध्यमामधून, व्हिडिओच्या माध्यमामधून हे सगळं सुरू केलं आणि आज ही कंपनी 2800 करोड रुपयाची टर्नओव्हर आहे. 2800 करोड रुपये कंपनी की ज्याच्यामध्ये फेसबुकनं इन्व्हेस्टमेंट केली आणि म्हणून भविष्यामध्ये या बायजूला फार मोठं फ्युचर आहे.
म्हणून आता विशालचं सिलेक्शन झालं. कालपर्यंत विशाल एक विद्यार्थी होता, आज लगेच एक प्राध्यापक बनला, बायजूचा एक कर्मचारी बनला. कालपर्यंत विशाल हा आई वडिलांना चहा पिण्यासाठी पैसे मागत होता, आज विशालला 75,000 रुपये बेसिक म्हणजे किमान त्याचं पगार असेल 1.25 लाखाच्या पुढे पगार असेल, बेसिक असतं. मग त्यात मग डी असतो, HRA असतो, इतर काही अलाउन्स असतात आणि हे सगळं मिळून एक 1.25 लाखाच्या पुढे त्याला पगार मिळू शकतो. काल 0 कमवत होता, आज 1.25 लाख रुपये तो महिन्याला कमवतो. ठीक आहे, एकाएकी झालं का? नाही ना. वावरे सरांनी सांगितलं त्याला अप्लाय कर, त्याला अप्लाय केला. बिचाऱ्यानं अभ्यास केला, इंटरव्ह्यू कर, तयारी कर, इंटरव्ह्यूची तयारी केली, व्हिडिओ करायला सांगितला. आम्ही इकडं सेल्फी काढण्यात जेवढा वेळ घालवला तेवढा वेळ व्हिडिओ छान बनला असता. टिकटॉकचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा एक इथं छान एक 7 मिनिटाचा व्हिडिओ बनला असता तर आपण सुद्धा बायजूमध्ये आपण सिलेक्ट झालो असतो. सरांनी, शिंदे सरांनी जे सांगितलं ना की भारतातलं आपलं असं एकमेव कॉलेज असेल की या कॉलेजचे विद्यार्थी चांगले टीचर बनू शकतात आणि ते अगदी 100% बरोबर आहे. फक्त मला आता इथं जे बसलेले 79 विद्यार्थी सगळे सरांनी सांगितलं 400 विद्यार्थी PGला स्पेसिफिक सायन्सचे आहेत, मग आर्ट्सचे वेगळे, कॉमर्सचे वेगळे आणि या 400 पैकी 80 आहेत. चांगली बस झालं, एवढेच बस झालं, आपल्याला एवढेच बस झाले. आमचं काम सांगायचं असतं, यायचं की नाही यायचं. मी अनेकदा प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो, जसं घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं काम आमचं आहे, पाणी प्यायचं की नाही प्यायचं, उपाशी राहायचं तुम्ही ठरवायचं. तेव्हाच वावरे, आम्ही सूचना केल्यानंतर वावरे सरांनी सगळ्या वर्गावर्गात फिरवली का पण सूचना. मग तेव्हा जर सगळ्यांनी ऐकलं असतं तर आज एक नव्हे संख्या अनेक दिसली असते. आपला एक केला, एक सिलेक्ट झाला. आता यापैकी किती विद्यार्थ्यांना टीचर व्हावं वाटतं? हात वर करा. टीचर व्हावं तुम्हाला नाही वाटत? काय व्हायचं? हा, इंडस्ट्रीमध्ये जायचं. चांगली गोष्ट. आता इथं बरेच जण टीचर होणारे आहेत, आपण सगळ्यांनी याला लगेच अप्लाय करायचं. आता टीचिंग कसं करायची त्यानं तर साध्या बोर्डवर केलंय ना, कुठला काहीच नाही, साध्या बोर्डवर एक शिकवलंय. आता तुम्ही काय करायचं, आपलं हे करिअर आहे. फर्स्ट इयरचे तुम्ही असा की सेकंड इयरचे असा, तिथं तुम्हाला ऑप्शन आहे पुन्हा 4थी पासून ते 10वी पर्यंतचं एज्युकेशन. भारतातल्या 200 सिटीमध्ये 500 त्यांचे ट्युशनचे असे ऑनलाईन हे काढणारे पाहिजे. त्यामध्ये 80 ठिकाणी ऑलरेडी त्यांनी सुरू केले. 200 सिटीमध्ये ऑल इंडियामध्ये 200 शहरात बायजून आता या सगळ्या गोष्टी सुरू करायला सुरुवात केली. त्यात 80 ठिकाणी त्यांनी ऑलरेडी ते काम सुरू केलंय. आता राहिलेल्या याच्यातून पुढच्या काही दिवसामध्ये ते 200 शहरामध्ये पोहोचणार आहे. तुम्हाला फार मोठी संधी आहे. तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल, शिंदे सरांनी सांगितलं किमान आपल्याला किती रुपये लागतात? 50 लाख रुपये लागतात. 40 लाख तर आम्ही बघितले लोकांनी दिले. आम्ही म्हणतो मग 40 लाख देऊन प्राध्यापक होण्यापेक्षा अरे बाबा तू 40 लाख मध्ये तू एखादा बिझनेस सुरू कर ना. तू 10 प्राध्यापक हाताखाली ठेवू शकतोस. म्हणजे प्राध्यापका एवढा पगार देऊन दुसरी माणसं हाताखाली, पण आपल्याला नाही, नोकरी पाहिजे ना. टीचर्सला कधी मरत नसतं. तुम्ही तर सायन्सच्या एका टीचरला कॉलेज पे करतं. आज आपलं कॉलेज तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, किती रुपये पे करतं वर्षाला कॉलेज एका टीचरला? 45 लाख रुपये कॉलेज पे करतं आपल्या टीचरला. काही टीचर्स चांगले टीचर्स आहेत, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, 45 लाख हायएस्ट. कुणाला 40 लाख, कुणाला 32 लाख, कुणाला 30 लाख, कुणाला 25 लाख, सगळे 25च्या पुढचे टीचर आहेत. म्हणजे विचार करा
एक टीचर 45 लाख रुपये कमवू शकतो. इंजिनियर तरी कमवतो, IITतला इंजिनियर नाही कमवत. आपण देतो म्हणून आपण इथे तुम्हाला फार मोठी संधी आहे. आता फक्त एक काम आम्ही करणार आहे, ज्यांचे जे इच्छुक आहेत सगळ्यांनीच टीचर व्हावं का त्याबद्दलचा मी नाही आहे, पण इथे एक संधी आपल्याला आलेली आहे. बाहेर 50 लाख डोनेशन देऊन सुद्धा नोकरी मिळत नाही. तिथं वशिला पाहिजे, ती जागा गव्हर्नमेंटची निघाली पाहिजे, त्याच्या सगळ्या प्रक्रिया असतात एवढी मोठे, अप्लाय करायचं, त्यात बसलं पाहिजे, मग कमिटी, मग इंटरव्ह्यू, मग सगळ्या गोष्टी, मग संस्था चालक. एखादं अपवाद कॉलेज असतं शाहू कॉलेजचा की जिथं डोनेशन घेतलं जात नाही, पण इथं जागाच निघत नाही कारण गव्हर्नमेंट परवानगीच देत नाही. म्हणून आपण एक संधी आपल्यासाठी आलेली आहे आणि आपलं एक करिअर तिथं निर्माण होऊ शकतं. त्या दृष्टिकोनामधून फुकट संधी मिळते, रुपया डोनेशन नाही, अप्लाय करायला सुद्धा फीस नाही, फक्त एक 7 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला फक्त तयार करायचा आहे आणि तो व्हिडिओ कसा तयार करायचा त्याचा एक वर्कशॉप तुमच्यासाठी आम्ही घेऊ. त्यासाठी एक वर्कशॉप घ्या. विशालनं साध्या बोर्डवर दिलं, तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, स्मार्ट बोर्ड आहेत काही वर्गामध्ये. आपल्याला 4 ठिकाणी आपल्याकडे स्मार्ट बोर्ड बसवलेले, त्या स्मार्ट बोर्डवर टीचिंग करा. तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही कॉलेजकडून एक माणूस तुमचा देऊ, तुमचं एक शेड्यूल लावून तुम्ही टायमिंग आम्हाला द्या, त्याचा आधी वर्कशॉप घेतला जाईल. टीचिंग सुद्धा करताना टीचिंग कसं केलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता घरी गेल्यानंतर ज्याला ज्याला बायजूमध्ये टीचर व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, त्यांनी 4थी पासून ते 10वी पर्यंत सायन्स बेसिक सगळं वाचून घ्या आणि त्यातला जो तुम्हाला सोपा महत्वाचा टॉपिक वाटतो त्याच्यावर 7 मिनिटं तयारी करायला सुरुवात करा. घरामध्ये उभं राहायचं आणि त्या टॉपिकवर बोलायला सुरुवात करायची लगेच. म्हणजे आता नाही, घरी गेल्याच्या नंतर घरचे मंदिर बिघडली काय काय करू नये. कॉलेजमध्ये यांना काय सांगितलं की हे सारखं बडबड करून आलं, बरोबर आहे काय. तिथं आपण घरामध्ये रूम बंद करून घ्या आणि एखादी कन्सेप्ट घेऊन ती समजवायला सुरुवात करा की एखादा टीचर कसं समजून सांगतोय. मग तुमचं बोर्डवर जर रायटिंग असेल, प्रॅक्टिस करा ना, 2-4 दिवस प्रॅक्टिस सुरू करायला लागेल. बोर्डवर कसं लिहायचं, कारण आपण पहिल्यांदाच लिहू लागला, इकडून सुरू केलं तर ते सरळ कधी जात नाही. नागमोडी, डोंगरा उंच, खाली डायरेक्ट दरीमध्ये, दरीतून डायरेक्ट डोंगरावर, हे अक्षर काही लगेच नसतात. तिथं बोलताना सुद्धा आपण व्यवस्थित असं उभं इकडं तिकडं. BEd ज्यांचं झालं असेल त्याला माहिती त्या स्किल काय काय लोकांना सवय असते. तुम्ही आता टीचर बघत असताना, शिकवत असताना वावरे सर आहेत, पालके सर आहेत, शिंदे सर आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. शिकवत असताना खडू असतो हातामध्ये, काही टीचरला सवय असते, ते शिकवत शिकवत ते लिहून खडू कधी झिजत नाही, पण हातामधला खडू असं मोडून 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 एक सवय असते. प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या असतात ना, की ॲज ए टीचर म्हणून तुम्हाला काय स्किल लागतं. तुम्ही बोलत असताना तुमचा हावभाव, कारण तुमचं स्किल काय, बोलणे. या हृदयाचे त्या हृदयाला भिडले पाहिजे. तुम्ही एखादा प्रसंग तुम्ही सांगताय तर तो उभा केला पाहिजे. सायन्स शिकवताय तर मुलं एवढे इन्व्हॉल्व झाले पाहिजे की अगदी ते म्हणजे एखाद्या लॅबमध्ये बसून प्रॅक्टिकल ऑलरेडी ते करताय हा भास त्या बोलण्यातून निर्माण करा. तुमच्या आवाजातले चढ उतार तेही तेवढंच महत्वाचं आहे. तुमचे हावभाव, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हेही तेवढेच महत्वाचे. नाहीतर समजा मी आलो असं हातावर आणि मी सुरू केलं. या कार्यक्रमाचा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व उपस्थित विद्यार्थी एकाच टोन मध्ये सुरू केलं तर बोर होतं ना. तुमचे आवाज, त्यातले चढ उतार हे कमी जास्त, कुठे थांबायचं कोणाकोणाला तर कळतच नाही, कुठं थांबलं पाहिजे कळत नाही, आणि थांबल्यावर किती वेळ थांबावं तेही कळत नाही बऱ्याच वेळेस. म्हणून टीचर आणि बऱ्याच जणांना कसं असते की या कडी बसून स्टेज आपण तिथपर्यंत असतं. काय काय टीचरला सवय असते इकडून निघाले की तिकडच्या कडीला, तिकडून निघाले की इकडच्या कडीला. त्या पिंजऱ्यात वाघ बंद केल्यासारखा सुद्धा मध्ये फिरत असतो ना, असं काही फिरत असतात ना. सगळ्या स्किल ते काही एकाएकी येणार नाही. आता फक्त आपल्याला काय लागतंय, 5 ते 7 मिनिटाचा 150 MB एक व्हिडिओ तुम्हाला लागतो. तुम्हाला सगळं आम्ही करून देऊ. ते कॉम्प्रेस कसं करायचं तुम्ही फक्त व्हिडिओ तयार करायला फक्त
फुल तयारीनिशी या. ब्लेझर घाला. आता विचारलं तर काही घालतो. आता एक आपल्याला एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आपण म्हणतो ना, हा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे. आणि म्हणून तुम्ही छान असं म्हणजे तुमचं लुक सुद्धा, प्रेझेंटेशन सुद्धा तुमचं छान झालं पाहिजे ना, तिथं बघणाऱ्याला आवडलं पाहिजे ना, आहे की नाही? आवडलं पाहिजे की नाही आवडलं पाहिजे? त्याला आवडलं पाहिजे ना. म्हणून तुम्ही ब्लेझर घालून या, छान तयारी करा आणि कॉन्फिडंटली एक 5 ते 7 मिनिटाचा एक व्हिडिओ. तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या माणसाला तुमचं इंटरव्ह्यू घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. एवढा चांगला व्हिडिओ आपण बनवून अपलोड करा. मी आज तुम्हाला 100% गॅरंटी देतो तुमचं सिलेक्शन होईल. आणि अशी संधी परत येत नसते. अशी संधी परत येत नसते. तुम्ही जर बेस्ट टीचर तिथं प्रॅक्टिस झाली, तिथं तुम्ही गेला, आत्ताचं पॅकेज आहे 75,000 बेसिक. उद्या भविष्यामध्ये त्यांना जर वाटलं की हा टीचर तर बेस्ट टीचर आहे, कारण तुमचे व्हिडिओ बनवून ते टाकणार, वेगवेगळ्या ॲपमध्ये टाकणार, ज्याला जास्त लाईक, जास्त डिमांड, त्याचा ऑटोमॅटिक पुढे डिमांड वाढत असतो. तुम्हाला तिथं लाख पगार मिळू शकतो. असं काही समजायचं काम नाही की टीचरला पगार मिळत नसतो. आपलं महाविद्यालय 45 लाख देऊ शकतं. बाहेरच्या ट्युशन मधले क्लासेसवाले तर बघा 1-1 कोटी रुपये टीचरला पॅकेज देतात. 1-1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये पॅकेज देतात वर्षाला. आम्हाला अख्ख्या सर्व्हिसमध्ये मिळतात, तेवढे बी मिळत नाही. त्यात गव्हर्नमेंट 30% काढून घेतात इन्कम टॅक्स. म्हणून एक चांगली संधी आहे. त्याचा एक आम्ही शेड्यूल तयार करतो. आता वावरे सर, पालके सर बसून शेड्यूल तयार करतील. तुम्ही फक्त आता घरी गेल्यानंतर काय करायचंय, टीचिंगची प्रॅक्टिस करायची, बोलायची प्रॅक्टिस करायची. तुम्ही आता एक त्यातला टॉपिक ठरवा की आपल्याला कुठल्या टॉपिकवर, विषयावर आपल्याला बोलायचंय. तो टॉपिक ठरवा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस सुरू करा. तुम्हाला पुढल्या आठवड्यात 2-3 दिवसामध्ये सोमवारपासून शेड्यूल लावलं जाईल. तुम्ही या, सांगा वावरे सरांना, पालके सरांना, आम्हाला सांगा की माझी तयारी झाली, माझ्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग आपण करा. तुम्हाला आम्ही माणूस देऊ, तुमचं ते रेकॉर्डिंग करू. ते वाटलंच तर एडिट करायची परवानगी आहे का? नाही, एडिट करायची परवानगी आहे का? नाही का? डायरेक्ट व्हिडिओ बनवायला पहा. तो व्हिडिओ चांगला कसा बनेल, त्याचा लाइटिंग, फोकस, सगळ्या गोष्टी आपण तिथं अरेंज करू आणि तिथे आपले व्हिडिओ सगळे रेकॉर्ड करू, त्याला कॉम्प्रेस करून आपली माणसं तिथं बसतील, कॉम्प्रेस करून तुम्हाला एक आमचा जो एक्सपर्ट आहे, जो असे व्हिडिओ वेगवेगळ्या फाईली, आम्हाला तिथं सवय लागली असते लॅबमध्ये आम्हाला सगळे डॉक्युमेंट पाठवायला की एवढ्या MB मध्ये पाहिजे, एवढ्या GB मध्ये, KB मध्ये पाहिजे. ते आम्ही लगेच कॉम्प्रेस करतो, त्याला आणून तेवढ्या MB ला बसवतो आणि तो व्हिडिओ आपण अपलोड करू. तो फॉर्म भरून द्यायची व्यवस्था सुद्धा इथून केली जाईल. तुमचं इंटरव्ह्यूची तयारी आपण करायची. तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावा म्हणून ही प्रक्रिया होण्यासाठी किमान 1-1.5 महिन्याची प्रक्रिया लागते. एकदा तुमचा व्हिडिओ अपलोड केला पहिल्यांदा की फार मोठा फॉर्म नाहीये की आता बसल्या बसल्या सुद्धा मी तो फॉर्म भरला, सायन्समध्ये भरून टाकला, तसा OTP आला, फॉर्म भरून टाकला. आता त्याचा व्हिडिओ नाही अजून आपण सबमिट नाही केला, बाकीचं भरलं. म्हणजे काय काय आहे ते बघण्यासाठी ओपन केला, बाकी काहीच नाही. आपण तो फॉर्म भरावा, व्हिडिओ तयार झाल्याच्या नंतर भरायचा आणि मग आपण तो व्हिडिओ अपलोड करूया. आणि यातल्या मला वाटतं 80 विद्यार्थी, त्यातल्या आपण 10-15 विद्यार्थी ज्याची इच्छा टीचर होण्याची नाही त्याने करूच नाही. अप्लाय करत असेल तर करू शकतात, त्याला काही पैसे वगैरे लागत नाही. पण इच्छा नसेल तर काही गरज नाही. पण बाकी सगळ्यांनी यासाठी आपण व्हिडिओ बनवायची सुरुवात करा, तयारी करा आणि सोमवारपासून आपण व्हिडिओ एकेकाचे तयार करायला आपण सुरुवात करू. तुम्ही जेवढे अप्लाय कराल सगळ्यांचं सिलेक्शन 100% होऊ शकतं, कारण फार मोठी ह्यूज भरती होणार आहे. आणि असं नाही, मार्क झुकेरबर्ग सारखी माणसं आता या कंपनीमध्ये आहेत. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते काही उगीच करत नसतात, उगीच करत नसते. त्या कंपनीचं फ्युचर काय आहे हे पाहून गुंतवणूक करत असतं. आणि म्हणून ही 2,800 करोड रुपयाची असलेली कंपनी काही दिवसामध्ये 10,000 करोड रुपयाच्या पुढे जाणारी कंपनी. आणि म्हणून फेसबुक सारखी कंपनी त्यात इन्व्हेस्टमेंट करते. त्याच्यावरून त्यांचं फ्युचर काय असेल हे आपण पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याला अप्लाय करा. यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगले व्हिडिओ आपण बनवा. तुम्हाला आता ब्लेझर कडून बऱ्याच जणांकडे ब्लेझर असतं, आता सगळ्यांकडे असतं ब्लेझर, आहे का? हा, नाही ना? पण त्याची व्यवस्था महाविद्यालयाकडून करा. पण ते सगळ्यांचं कॉमनच ब्लेझर दिसलं तर ते म्हणतील ही शाहू कॉलेजची पोरं. हा,
काय नाही बाळा कुणाकुणी आपलं मित्रातून घ्या आणून करा. एखाद्याचं नसेल मुलींना तर काही फरक पडत नाही. पण तुम्ही जर साडी असेल, साडी येते का ते पण स्थिर असते. साडी येते चांगली घालायला येते ना. ज्याला साडी असं काहीच नाही, म्हणजे साडी असली तर अजून एक टीचर म्हणून एक वेगळं लुक असतं. म्हणून ज्याला येते चांगली घालायला साडी घालून या. नाही आपला जो काही